पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप परिचारक प्रणित आघाडीचे 24 नगरसेवक विजयी झाले, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी व भालके समर्थक 11 नगरसेवक विजयी झालेत। अतिशय चुरशीची झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी जवळपास 11,000 मतांनी विजय संपादन केल्याचं दिसून आलंय। 5 जानेवारी रोजी नूतन नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे। त्यानंतर आता पंढरपूर शहरास वेग लागले आहे ते नूतन उपनगराध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती व स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याचे। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना भाजप परिचारक प्रणिते आघाडीकडे उमेदवार मागण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता उमेदवार देताना परिचारकांना शहरातील सामाजिक समीकरणे व विविध प्रभागातील पारंपरिक समर्थकांच्या आशा अपेक्षा याचा विचार करून उमेदवार देणे भाग पडले आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक व आघाडीचे नेते उमेश परिचारक कोणाला संधी देतात याची मोठी उत्सुकता परिचारक समर्थकांसह पंढरपूर शहरात देखील लागून राहिली आहे। पंढरपूर नगरपालिकेत भाजपचे संख्याबळ मोठे आहे, त्यामुळे पुढे निर्णय प्रक्रियेत बहुमताच्या बळावर भाजपचा वरचष्मा राहणार आहे। यामुळेच उपनगराध्यक्ष देताना परिचारक यांच्याकडून विचारपूर्वक संधी दिली जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक धर्मराज तथा तम्मा घोडके यांचे नाव आघाडीवर असून मागील अनेक वर्षांची निष्ठा, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निरपेक्षपणे दाखवलेली तत्परता याची ट्रेडर प्रक्रिया वगैरे असल्या कुठल्या बाबीत कुठलाही हस्तक्षेप न करता आपल्या प्रभागातील कामांना प्राधान्य देत आल्याची मागील काळात होत असलेली चर्चा हा जसा धर्मराज घोडके प्लस पॉइंट ठरला आहे। तसेच नगरातील भागात प्रतिनिधित्व, वडार समाजातील सर्व नेते मंडळींशी असलेले सलोख्याचे संबंध व शहरातील विविध भागात असलेला जनसंपर्क याचा विचार करीत पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी परिचारक यांच्याकडून नगरसेवक धर्मराज तथा तम्मा घोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते असेच आडाखे बांधले जाऊ लागले आहेत।